हाय गाईज, कसे आहात? आज माझ्या व्लॉगमध्ये आहे ग्रोसरी व्लॉग आणि फ्लिपकार्टवरूनच मी ऑर्डर केली आहे. एक पॅक हा आणि दुसरा हा, आणि मी फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर करते 3 आणि 6. तर आपण सगळे तिथे ठेवून देऊया आणि मी दाखवते. महिन्यातल्या ग्रोसरीमध्ये सगळ्यात आधी मी क्लिनिंगचं सामान आणत असते. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आणि हे ना यावेळेस मला लहान भेटलं आणि हे साईडमध्ये ठेवून देते. आणि त्याच्यानंतर आणि एक पॅक खोलूया. याच्यात काय पाहून घेऊया. आणि ही वीक मधात बोलत आहे. आणि साखर पण ऑर्डर केली. कोणी पण पाहुणे काही येतात त्यांना गुळाची चहा नाही आवडत, मी साखर पण केली. आणि हे मी किराणा दुकानातून आणलं आहे, ते पण मी याच्यातच ठेवलं, ते साईडमध्ये ठेवलं. आणि कस्तुरी मेथी, तेजपत्ता आणि जिरा, मोहरी आणि रिन साबण. हा झाला एक पॅक खाली. आणि हा दुसरा पॅक घेऊया, कोलगेट. आणि ह्याने ना बेसिंग क्लीन करतात. बेसिंग नाही, पाईप, वॉश आणि बाथरूम हे सगळं क्लीन होतं. फक्त हे एक पॅक टाकलं आणि त्याच्यानंतर पाणी टाकून द्यायचं थोड्या वेळाने, एकदम क्लीन होते. मागच्याच मी 2च बोलवले होते, यावेळेस मी 50% ऑफ होतं, तर मी किती बोलवले? 1 2 3 4 5 6 7 8 पॅकेट बोलवले. तर आणि खूप वर्षापासून हीच साबण चालत आहे, तर हीच. आणि रवा आणि कपड्याचे साबण. ही पण एक कपड्याचे साबणचा पॅक बोलवलं, पण मला थोडासा कमी प्राईजमध्ये चांगला वाटला म्हणून मी एक हे घेतला आणि एक रेग्युलरवाला. आणि धने, पोहे पॅकेट फॉर्च्यूनचे आणि मिठाचं पॅकेट. आणि त्याच्यानंतर तिसरा पॅक कॉमन आहे, बेसन ढोकळ्यासाठी लागतं. आणि टाटा बेसन, सगळ्या घरात टाटाचं काही ना काही येतंच. आणि 2 किलो बेसन मागवलं होतं, लागतं एवढं. आणि साखर. याच्यात काय मी या डब्यात काय मी सगळ्यात शेवटी सांगणार, कारण खूप चांगलं आहे. आणि मूग डाळ. आणि आता घेऊया चौथं पॅकेट दंतमंजन घातले. आणि बासमती राईस मसाले. आणि हे तर खूप जास्त परवडतात, 71 काय 90 रुपयात 2 भेटतात हे, असं वाटतं. आणि वीपसाठी चॉकलेट्स, जे आम्ही लहानपणी खूप खात होतो एक एकवाले, पण आता 2चे झाले. आणि त्याच्यानंतर हे किराणा दुकानातून आणलेलं. आणि विलायची खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कारण मला ही गोड काही बनवतो, शिरा बिरा त्याच्यात आवडते. आणि हे पण मी ऑनलाईनवरून किराण्यातच बोलवलं आहे. आणि फ्लिपकार्ट ग्रोसरीमध्ये ना खूपसे किचनचे सामान पण भेटतात चांगल्या प्राईजमध्ये, तर तिथून मी हे छोटं असं घेतलं आहे. कस्तुरी मेथी, धना पावडर, किंवा आपण दहीवडे बनवतो ना त्याच्यामध्ये टाकायसाठी पण चांगलं आहे. तर मी हे इथे ऑर्गनाईज करणार तिथे. तर चला पाहूया. आणि बघू शकता काही असं लुक आहे यांचं, खूप मस्त आहे, बघू शकता. आणि ते पण किती सुंदर आहे, पडत पण नाही. आणि थोडंसं असं व्यवस्थित ठेवून द्यायचं. आणि मला पहिले माहिती नव्हतं, मी ना असं उघडत होते असं. त्याच्यात बघू शकता उघडता नखच उखडलं पूर्ण, बघू शकता. असं नाही आहे, असं आहे. आवडलं तर नक्कीच लाईक करा.